पाहतोय. स्ट्राईकला प्रतीक, नॉन स्ट्राईकला अक्षय. 3 षटकांचा खेळ. मुझकीर मौलाना तयार. पहिलं षटक थोडं फास्ट घ्या. चला मॅच आपण ऑन करूया. प्रेक्षक आपण पाहू शकता. प्रेक्षक गॅलरीमध्ये जे प्रेक्षक जल्लोष करतात त्यांना आपण या ठिकाणी पाहू शकता. चला पहिला चेंडू पॉवर प्लेचा राईट हँड ओव्हर द विकेट मुझकीर मौलाना. कालो टप्प्याचा चेंडू आपण पाहिला गेला. इथे शतरक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांना ते सकलेन. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर रेलिंगच्या बाहेर या. रेलिंगच्या बाहेर या. रेलिंगच्या बाहेर या. दादा नो रेलिंगच्या बाहेर या. सौद नजे साहेब रेलिंगच्या बाहेर घ्या. इथे पाहतो चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहिली धाव. त्यानंतर लगातार 2 निर्धाव चेंडू. प्रतीक आणि अक्षय ही जोडी मैदानावरती पाहतो. 3 षटकांचा खेळ. इथं विकेटचं बटन. पहिलाच झटका दिला गेलाय दामस संघाकडून. वंजरपाडा संघाला अक्षय माघारी आलाय. मुझकीर मौलाना अफलातून कामगिरी करत असताना. आपण पाहतो पहिल्या 4 चेंडू होती 1 धाव. चौथ्या चेंडू होती विकेट पाहायला गेला. थोडस घातक गोलंदाजी वंजरपाडा संघासाठी करत असताना मुझकीर मौलाना. 5वा चेंडू. गोलंदाज मुझकीर मौलाना या ठिकाणी तैनात होतोय पंचाच्या डाव्या साईडने. इथं अप्पर पाहायला लागला. मुसेफ त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न फसला गेला. झटका क्रमांक 2 दिला गेला आहे. तो अरोही 11 वंजरपडा B+ संघाला 2 झटका. पाच चेंडू आणि 1 धाव. लगातार चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती विकेट आपण पाहिला. काली पाहिलं होतं लो स्कोर मॅच होती आणि तिथे अर्वन विपक्ष वाकस ही मॅच शेवटच्या चेंडू परत रंगताना आपण पाहिली. 5 चेंडू 1 धाव 2 विकेट. सलगचा 3रा विकेट या ठिकाणी प्राप्त करणार का. विकेटची हॅट्रिक आपण पाहतोय मुझकीर मौलाना इथे करणार का. नवीन फलंदाज दर्शनला पाहतोय. दर्शन तयार. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय मुझकीर. आणि इथे आपण पाहतोय सलगचा 3रा विकेट. दुसरी विकेट हॅट्रिक. आणि त्या संघाच्या विरोधात केले. त्या संघाच्या गोलंदाजाने आपण पाहतो अफलातून कामगिरी केली.
अंदाज प्रतीक त्यांनी पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली होती. त्यानंतर 5 चेंडू फक्त त्याने ते डॉट होताना पाहिले होते. एक धाव पहिल्या षटकामध्ये पाहिली, 3 विकेट होते. दुसरा षटक प्रगतीपथावरती आलाय आणि पहिला चेंडू डॉट म्हणजे पहिल्या 6 चेंडूवरती 3 फलंदाज माघारी, 1 विकेट होता आणि 7वा चेंडूही आपण पाहिलं गेलं. वाईट चेंडू, इथे तिसऱ्या पंचाची मागणी करत वाईटसाठी. सागर सर या लगेच आहे. वाईट नो रिव्ह्यू त्या ठिकाणी आहे दादा, प्रत्येकाला एक रिव्ह्यू आहे. तो व्हाईट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. दूरवर चेंडू आपण पाहिला, पडल्यानंतर चेंडू बाहेर वळण घेतलं. कारण पाहिलं आपण पडल्यानंतर चेंडू बाहेर जात असताना वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे दूरवरचा चेंडू टॅप केलाय. चेंडूला स्वीपर झोन मध्ये शतरक्षक आहे. तर एक धाव या ठिकाणी धावफलकावरती घेतली जाईल. या 2 चेंडूवरती 2 धावा, धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे गोलंदाज पंचांच्या मधोमध आला. जोरदार अपील आपण पाहतोय. इथे चुकी होते जेव्हा गोलंदाज मधोमध येतो. आणि मी पाहिलंय, मुसेबला मी कित्येक वेळा सांगितलंही आहे की जेव्हा आम्ही तिथे खेळतो तेव्हा पाहिलं गेलं मधोमध पंचांच्या येत असतो. गोलंदाज तयार, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोचले ती
चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. डॉट चेंडू 5 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू अफलातून गोलंदाजी बॅक टू बॅक डॉट चेंडू फेकत असताना मुसेफ खोत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी येईल. अफजल टिवाले गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. मागच्या सामन्याचा हिरो सिद्धिविनायक ट्रॉफी नेरलपाडा आयोजित स्पर्धेमध्ये खूप मोठी धडक झाली होती. तातडीने त्याला रुग्णालयामध्ये हलवलं होतं. तो अफजल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. प्रतीक सलामीला गेलाय. आतापर्यंत प्रतीकचा विचार केला 4 चेंडू आणि 2 धावा म्हणजे 13 चेंडूचा खेळ जो झालाय त्याच्यामधील 4 चेंडू तो खेळलाय आणि 2 धावा बनवल्यात. 5 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम षटक. अफजल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्क वरती. बॉलर चेंडू चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. अफलातून गोलंदाज आहेत. जर या संघामध्ये जर पाहिलं गेलं जसं वंजारपाडा संघामध्ये एकाच एक सरस गोलंदाज आहेत. इथे पाहिलं मुझकीर मौलाना अफजल असेल, मुसेफ असेल, मुस्तकीन असेल, साद आहे, सकलेन आहे, भरपूर गोलंदाज आहेत या संघामध्ये. त्यामध्ये 3 गोलंदाजचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सकलेन पोहोचलाय. त्या ठिकाणी थोडंसं पंबल जाणवलं गेलं आणि इथे आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धावा आपण पाहतोय या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. 2 धावेने स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर या ठिकाणी पाहतोय बॅट्समन कडून रिव्ह्यू या ठिकाणी पाहतोय. तर वाईट साठी रिव्ह्यू आपण पाहतोय या ठिकाणी. फेर डिलिव्हरी आहे. डॉट चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत.
डॉट चेंडू स्लोअर गती परिवर्तन पाहिलं. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळत नाही, सूत्र जुळत, समीकरण जुळत नाही. जणू काय बॅटचा चेंडूचा तलाक झाला आहे का, तलाक झाला का, कारण जो टायमिंग जुळत नाही आहे. कारण संसार थाटताना दोघा नवरा बायकोचा आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. जे शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू. एक धाव या ठिकाणी वाढली गेली. 8 धावा झाल्या. आता एखादा मोठा फटका जर आला तर काल ज्या धावा झाल्या होत्या वाकस संघाच्या, त्या धावा या ठिकाणी लागू शकतात. अरवल संघाच्या विरुद्ध धावा होत्या आणि शेवटच्या चेंडू परत मॅच गेली होती. शेवटचा चेंडू समोर टाकला चेंडू आपण पाहतो. मुसेफ त्या ठिकाणी पोहोचला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेतला प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो. तिसरी धाव घेतला प्रयत्न आणि इथे फलंदाज धावबाद होतो. 2 धावा. 10 धावा झाल्यात. 11 धावांची गरज आहे. 11 धावांची गरज विजयासाठी असेल. सागर सर, उर्वरित 2 चेंडू त्यांना फक्त चॉईससाठी द्या. अठरा चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. थोडं फास्ट घ्यायलाच पाहिजे होतं. का आज जर पाहिलं गेलं तर सागर सर, एक चिंतेची बात म्हटली गेली तर वेळ कुठे गेला. मॅचच्या टायमावरती कव्हर झाले. 7:15 आपला पहिला चेंडू डिलिव्हर झाला. तिथून मॅच कुठे स्लो झाल्या आणि मॅच कुठे, त्यामध्ये 2 मॅच तर आपण लवकर कव्हर होताना पाहिल्या. तर उद्या आपण सागर सर प्रत्येक गोष्ट अत्यंत लक्षपूर्वक करणार आहोत. वेल आणि वेळेला महत्त्व त्या ठिकाणी देणार आहोत. चला, बॅट्समन मैदानात रवाना झालेत. अफजल आणि अबिद इस्लामीची जोडी मैदानावरती आहे. चला, वंजारपाडा संघ या चमचमत्या ट्रॉफीपर्यंत काल पाहिलं गेलं तर अरवन संघ पोहोचलाय. अजून टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता असेल. एक पायरी अरवन संघाने त्या 5व्या क्रमांकापर्यंत पोहोचलाय. त्या 5 ट्रॉफी परत पोहोचला. आज कोणता संघ असेल. तर स्ट्राईकला फलंदाज अफजल, नॉन स्ट्राईकला आहे तो अबिद. फॅक्टर गोलंदाजी मार्क वरती पवन. 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. काल 14 धावांसाठी अरवन संघाला झुंज द्यावी लागली. 16 चेंडू फक्त त्या 8 धावा आल्या होत्या, 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर तो षटकार आला होता. तो शेवटच्या चेंडूवरती होता. इथे पवन तयार. राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती अफजलसाठी तो सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेचं हे एकमात्र षटक.
चांगला चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू पाहिला गेला. डॉट चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. एक डॉट चेंडू खूप महत्त्वाचा असेल या मैदानावरती. कारण काल पाहिलं आम्ही अरुवंत आणि वाकस या संघाच्या दरम्यान ते निर्धाव चेंडू वाढ आणि त्यानंतर पाहिलं डॉमिनेट करत होता. पण तिथे शेवटचा जो षटकार आला तिथे विजय झाला होता अरुवंत संघ. डॉट चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडू निर्धाव. एक डॉट चेंडू खूप महत्त्वाचा ठरेल. आरोही 11 वंदरपाडा बी प्लस पियुष जी धुले रॉयल होम प्रॉपर्टी यांच्या माध्यमातून या संघाला टी शर्ट आपण पाहतोय. 9-6 उलटा 6 आपण या ठिकाणी पाहिला गेला. डॉट चेंडू आपण पाहतोय. 2 डॉट. तिसरा चेंडू. इथे चांगला फटका शतरक्षक त्या ठिकाणी आहे. तिथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. तिसऱ्या चेंडूवरती महत्त्वपूर्ण विकेट. अफजल दिवाले माघारी परतलाय. झटका क्रमांक पहिला दिलाय तो अभित 11 दामत संघाला. अफलातून कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी आज पवनची पाहिली गेली. आज जर वंदरपाडा संघाचा विचार केला तर पहिल्या 2 सामन्यामध्ये आहे अफलातून गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज अग्रेसर ठरलाय. चौथा चेंडू आपण पाहतोय. अफलातून टाकत असताना 4 चेंडू डॉट फेकलेत पवन. मॅच रंगतदार आहे आणि होणार जे आपण पहिलेच या ठिकाणी म्हणालो होतो. कारण शेवटची मॅच 2-2 संघाला पराभूत करून हे दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झालेत. इथे रिवा साटेन दूधधारी तलवार सीधे उंगली से घीने निकल रही है. टेढ़ी कर दी. चेंडू दिलाय सीमारेषी जवळ. 1 बॉल अखेर 4 धावेसाठी आला चौकार. 5व्या चेंडूवरती या 4 धावा. धावांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक. 13 चेंडू आणि 7 धावा. 11 धावांची गरज होती पवन. चौकाराला 7 धावांची गरज. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. शेवटचा चेंडू जी निर्धाव सांगता करत असताना पवन आपल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या एक मात्र षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. एक चौकार वगळता आपण पाहतोय. तो चौकारचा अपवाद वगळता 5 चेंडू अप्रतिम फेकले. तिथे विकेटही प्राप्त केल्यात. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. काल शेवटच्या षटकात 6 चेंडू 7 धावांची गरज होती. पहिले 4 चेंडू निर्धाव फेकले होते. काल रात्रभर आपण पाहतो. दिवसभर भगवान दलवी झोपला नसेल. त्यांनी सोडलं होतं ते अक्षयचा झेल. इथे खूप महत्त्वाचं क्षेत्ररक्षण असेल. आज खूप महत्त्वाची कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती कपिल सज्ज झाला. एक चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजाने पाहिलं मी वंदरपाड्याच्या टुर्नामेंटमध्ये गतवर्षी भल्या संघाच्या विरोधात चांगला स्पेल चांगली गोलंदाजी त्यांनी केली. इथे सज्ज झालाय. अभित आणि 7 ही जोडी आपण पाहतोय.
ऋतिक थोडंसं इंजर्ड आहे, पण संघासाठी नेहमीच मदतीला मैदानावरती सज्ज असतो. गोलंदाज सज्ज. कपिलचा हा पहिला चेंडू. इथे दूरवर चेंडू होता. पवन टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. एक सिंगल. एक एक धाव खूप महत्वाचा असेल. 30 या सर्कलला लो स्कोर मॅचमध्ये जशी धाव घेतली ना, ती षटकार समान होऊन जाते. आता षटकार परवडला, पण 30 या सर्कलला घेतलेली धाव परवडत नाहीये. स्ट्राईक रोटेट झाली. ज्यांनी चौका ठोकला होता तो 7 स्ट्राईकला आलाय. धावसंख्या 5. 6 धावांची अजूनही गरज. गारठा वाढला. सज्ज झाला गोलंदाज कपिल. सामना करील 7. 11 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. इथे हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. बॅटला स्पर्श झालाय. फलंदाज बाद झालाय. झटका या ठिकाणी दिला गेलाय. तर दोन्ही संघाचे फक्त एक्स्ट्रा प्लेअर, बाकी सर्वांनी बाहेर चला. फक्त दोन्ही संघांनी पंच त्या ठिकाणी आहेत. जे कमिटी मेंबर्स आहेत ते त्या ठिकाणी चेक करतात. कारण इथे कव्हर होत नाही आहे सर, जो ऑफिशियल डिसिजन असेल तो.
ॲक्च्युली पाहिलं गेलं ते पॉपिंग क्रीज आहे, ती लाईन आपण पाहतोय. थोडंसं डार्क करा, कारण तीच कॅमेऱ्यामध्ये परफेक्ट ती लाईन आहे, ती लाईन उसट लाईन आहे, त्यामुळे आपण पाहतोय दिसतच नाही आहे ती तो लाईन. दहा चेंडू आणि 7 धावांची गरज. सहा 6 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काल जी मॅच रंगली होती त्याच पद्धतीची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवरती एकदा एक विकेट आपण पाहतोय. तर लेग बाईची एक धाव या ठिकाणी पाहतोय. चला लेग बाईची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 11 धावांचा पाठलाग करत असताना 6 या आकड्यावरती 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. इथं पाहतो थोडासा फंबलिंग पाहायला गेला ऋतिककडून. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती 4 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 4 धावा. मॅच गरमागरमीची चालू झाली, कारण इथे आपण पाहतोय पहिलं षटक पवनने जे फेकलं होतं, एक चौकार जर त्या ठिकाणी आला नसता तर खऱ्या अर्थाने पाहिलं असतं तर कुठे दबाव होता. इथे शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. इथे बॅक टू बॉलर चेंडू होता, तिथे खराब क्षेत्ररक्षण. विकेट वरती जाऊ नका, विकेट वरती नका जाऊ, विकेट वरती जाऊ नका. ऑफिशियल विकेट वरून बाहेर घ्या त्यांना, विकेट वरून बाहेर घ्या. बराच कालावधी ठरला गेला आणि इथे आपली 11 आपण पाहतो संघ क्वालिफाय झालाय. टॉप 5 मध्ये जाणार दुसरा संघ ठरला. चांगली टफ फाईट दिली होती आपण पाहतो. थोडा संघ आपण पाहतोय. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मुझाकिर मौलाना ठरलेत याच्या रात्रीच्या शेवटच्या मॅचचे मॅच. आणि मॅच आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वर्गीय नारायणदादा कालन स्मृती चषकाचे मुख्य नियोजक आयोजक